गंधाच्या ओढीने आज इथे आलो आणि जेव्हा हे हायस्कूल पाहिलं तेव्हा हे नितांत रमणीय, नितांत सुंदर आणि मला वाटतं शेकडो वर्षांचा वारसा असलेलं हे हायस्कूल पाहून फार मनाला समाधान वाटलं. कारण सध्याच्या शिक्षण क्षेत्राची अवस्था, मी स्वतः प्राथमिक शिक्षिका आहे त्यामुळे माहीतच आहे, माझ्यासोबत इथे सहकारी ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत त्यांनाही माहीत आहे. आणि अशा वेळी एखाद्या ग्रामीण भागामध्ये एवढं सुसज्ज असं हायस्कूल आपण पाहतो, अशी उत्साही मुलं पाहतो, असा प्रतिसाद देणारे ग्रामस्थ पालक पाहतो आणि अर्थातच या सगळ्याच्या पाठीशी उभे राहणारे असे संस्था संचालक पाहतो. तेव्हा अर्थातच माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला मनापासून समाधान वाटतं आणि ते समाधान इथे पाऊल ठेवता क्षणी मनाला जाणवलं आणि ते व्यक्त करणं मला फार महत्त्वाचं वाटलं. आपण सावित्रीबाईंविषयी आणि त्या अनुषंगाने माझ्या तुमच्याविषयी म्हणजे आपल्या तुपल्याविषयी बोलणारच आहोत. त्याच्या आधी मी एक छोटीशी ओवी म्हणूया. आपण बायकांच्या काळजाजवळचा विषय आहे ओवी. आपण फुगडी घालताना ओव्या म्हणतो. जात्यावरच्या ओव्या तर म्हणजे पूर्वीच्या काळच्या बायकांच्या अभिव्यक्तीचं एक माध्यम म्हणजे दात्यावरच्या ओव्या होत्या. त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना त्या ओवीतून मधूनच व्यक्त करायच्या. मग अशा प्रकारे आपण ज्या सावित्री माईने आम्हाला मोकळा श्वास दिला, ज्या स्त्रीला या धर्माने नरकाचे प्रवेशद्वार म्हटले होते, त्या तुम्हा आम्हा आपल्यासारख्या स्त्रियांना त्यांच्या स्वातंत्र्याचं प्रवेशद्वार ज्यांनी उघडून दिलं, अशा सावित्री माईंची कृतज्ञता म्हणून आपण एक ओवी म्हणूया. मी म्हणते, माझ्या मागून तुम्ही सुद्धा मोठ्या आवाजामध्ये म्हणाल. माझ्यापेक्षा मोठा आवाज तुमचा येऊ दे. पहिली माझी ओवी गा सावित्रीच्या बुद्धीला, छोट्या सावित्रीने सुद्धा म्हणा. पहिली माझी ओवी गा सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. आवाज मोठा येऊ दे. मोठ्या आवाजात बोलणं, मोठ्या आवाज हसणं निषिद्ध समजलं जातं बायकांच्या बाबतीत. मोठ्याने बोलायचं नाही, मोठ्याने हसायचं नाही, पण हसूया, बोलूया, गाऊया. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलीसाठी पहिली शाळा तू काढली, दुसरी ओवी गायली तुझ्या धैर्याला, तुझ्या धैर्याला दगड गोटे खाऊनी चालविली तू शाळा, घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला, तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला, अबलानी अनाथांचे माय बाप होऊन, यशवंत बाळाला दत्तक घेतला, चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, माणुसकीचा झरा जात नित्य ग वाहिला, ज्योतिबांची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपली, दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला,
स्मरण तुझे करुण वसामी घेतला, भगिनींना जागवीन संघटित करीन, संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. थँक्यू. सावित्रीच्या आवाजामध्ये आमच्या मित्रांनी ज्योतिबाने सुद्धा आवाज मिळवला असता तर आणखी बहार आली असती. आणि मगाशी जेव्हा ओणीमध्ये कार्यक्रम झाला तेव्हा एक खंत मी डॉक्टरांनी बोलून दाखवली की डॉक्टर हॉल सगळा सावित्रीने भरलाय, सोबत ज्योतिबा सुद्धा हवे होते. तेव्हा एक अपवादात्मक ज्योतिबा तिथे हजर होते हॉलमध्ये, पण आज मात्र डोळ्यात सुखावं वाटावे एवढी ज्योतिबा या हॉलमध्ये हजर आहेत. त्यामुळे त्याबद्दल तुम्हा सर्व मित्रांची कृतज्ञता व्यक्त करते. कारण सावित्री म्हटली की ज्योतिबा आलेच. सावित्री आणि ज्योतिबा या दाम्पत्याचा विचार आपण एकमेकांशिवाय करू शकत नाही. 150 वर्षापूर्वी काळाच्या पुढे 100 वर्षाचा विचार करणारे ज्योतिबा फुले, ज्यांनी ओळखलं, ज्यांनी सांगितलं की एक पुरुष शिकला तर तो एकटा शिकतो आणि एक बाई शिकली तर अवघं कुटुंब साक्षर होतं, कुटुंब शहाणं होतं. आणि हे सांगून ते थांबले नाही, तर त्यांनी त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. आपल्या पत्नीला सावित्रीला शिकवलं, तिला या देशातील पहिली शिक्षिका बनवलं आणि या देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. आता ही जी काही 4-5 वाक्य मी बोलले माहितीपर की ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या, हे बोलणं मी आणि तुम्ही ते ऐकणं फार सोपं होतं. मी बोलले, तुम्ही ऐकलं, पण हे सगळं करण्यासाठी केवढ्या मोठ्या संघर्षाला आणि इथल्या सनातनी धार्मिक व्यवस्थेला किती त्या अत्याचाराने, त्या अन्यायाला तोड द्यावं लागलं असेल याची आपण कल्पना तर करू शकतो, अनुभवू नाही शकत, पण आपण निश्चितपणे ती कल्पना करू शकतो. आणि म्हणूनच त्या संघर्षाला तोंड देऊन, त्या संघर्षाला पुरे पडून आम्हाला इथवर आणणाऱ्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रती आपण कृतज्ञ आणि कृतज्ञच राहिलं पाहिजे. आज 4 भिंती बाहेर पडून तुम्ही स्वातंत्र्याचा वारा नाकातोंडात भरून आज आपण इथे येतोय. तो काळ असा होता ज्या काळात स्त्रीला 4 भिंतीच्या बाहेर पडणं दूरच, तोंडातून ब्र सुद्धा उच्चारायची हिंमत नव्हती. का बरं असं का होतं? कारण आपल्या भारतीय समाजामध्ये धर्म कोणताही असो, थोडंफार वाचन केले त्यावर सांगते की कुठल्याही धर्माच्या धर्मग्रंथामध्ये किंवा धर्माने जे आपल्यासाठी नियम बनवले आहेत मानवी जगण्याचे, त्यामध्ये कुठेही स्त्रीचा माणूस म्हणून विचार केलेला नाही. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणताय मॅडम? कितीतरी पुराणामध्ये महिलांच्या गोष्टी आहेत, पुराण कथा आहेत ना, नक्कीच आहेत, पण तिथे स्त्रीला एक ऑब्जेक्ट म्हणून वापरले, वस्तू म्हणून. तुम्ही कोणतरी आई आहात, तुम्ही कोणतरी बायको आहात, तुम्ही सून आहात, तुम्ही लेक आहात, पण स्त्री ही एक स्वतंत्र माणूस आहे. तिच्याकडे स्वतंत्र विचार करण्याची शक्ती आहे. तिला स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याची कुवत निसर्गदत्त आहे. या गोष्टींचा कुठेही उल्लेख आपल्याला कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सापडत नाही. आणि अशा वेळी शेकडो नव्हे तर हजारो वर्षांचा हा इतिहास पुसून नवीन इतिहास घडवणार, आणि त्यासाठी त्या परिवर्तनाच्या वाटा एवढ्या सोप्या नव्हत्या. आपण लहानपणापासून वाचलंय, शेणाचा, चिखलाचा, दगडगोट्यांचा मारा खाऊन सावित्रीबाई शाळेत जात होत्या. खरं तर तसं बघायला गेलं तर महात्मा ज्योतिबा फुले ही काय साधी सुधी वल्ली नव्हती. असं म्हणतात की आज टाटा बिर्ला यांच्याकडे जी संपत्ती आहे त्याच्या 20 पट संपत्ती तेव्हा त्यांच्याकडे होती. म्हणजे एवढे मोठे उद्योगपती होते इंग्रजांच्या काळातले, ब्रिटिश काळात.
छानपैकी ऐश्वर्यात जगू शकले असते. त्यांना काय गरज होती हे सगळी परिवर्तनाचं लचांड मागे लावून घेण्याची? तशी काही गरज नव्हती. छान त्यावेळेची अनेक माणसं ब्रिटिश सरकारच्या शासनामध्ये सुखेनैव जगत होती. ब्रिटिशांच्या कायद्याचं पालन करत होती, जे काही रूढी परंपरा आहे त्याचं पालन करत होती आणि छान जगत होती. पण ज्योतिबांनी तसा विचार केला नाही आणि त्यांनी तसा विचार केला नाही म्हणून आज आपण या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो. जेव्हा इथे उभं राहून, इथे शेकडो लोकांसमोर उभं राहून जेव्हा ही बोलते, तेव्हा अर्थातच मला हे माहित आहे की मला हे बोलण्याचं माझ्यात आलेलं धाडस, हे बोलण्याचा मला मिळालेला अधिकार आणि हे हक्क, यासाठी कुणीतरी आपलं आयुष्य पणाला लावलं. आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात, कारण एक मानवी प्रवृत्ती आहे. सहजपणे एखादी गोष्ट पदरात पडली तर आपल्या त्या गोष्टीची काय नसते, किंमत नसते, किंवा त्यामागे कोणीतरी कष्ट केलेत, त्यामागे कोणीतरी संघर्ष केलाय, या गोष्टीचा आपण विचारच करत नाही. कारण माझ्यापर्यंत आले ते कसं आलंय, सहज आलं. मला नाही त्यासाठी हातपाय हलवावे लागले, मला नाही त्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे कुणाचा तरी संघर्ष आपण सहजपणे विसरून जातो आणि हे आपण विसरलोय. मला असं वाटतं की समाजाचा खूप मोठा भाग हे विसरलाय आणि हे आपल्या पूर्ण सामाजिक ह्याचं कृतज्ञतेचं लक्षण वाटतं मला कधी कधी. आणि म्हणूनच आज तुम्हाला इतक्या मोठ्या संख्येने या दुपारच्या विश्रांतीच्या वेळी, तर मला माहिती आहे घरच्यांचं सगळं जेवण, त्यानंतरची भांडी, त्यानंतर ओटा, त्यानंतर जे काही रामरगाड आहे तो सगळं आवरून तुम्ही इथे आलेले आहात. 2 मिनिटं, 1-2 मिनिटं किंवा 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास झोप काढली असती थोडीशी, काहीच हरकत नव्हती, बरोबर की नाही? पण तुम्ही ते टाळून तुम्ही इथे आले, याचा अर्थ तुम्हाला सावित्रीचं महत्व समजलंय म्हणून तुम्ही इथे आलाय. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या नक्कीच वाजवूया. जेव्हा आपण 150 वर्षांपूर्वीच्या सावित्रीबाईंचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतच तेव्हाची परिस्थिती. ज्यांनी वाचलंय, ज्यांनी अभ्यास केलाय, ज्यांनी उच्च शिक्षण घेतलंय, त्यांच्यासाठी या गोष्टी नव्या नाहीत अर्थातच. पण स्त्रीला स्वतःसाठी जगण्याचं असंच नव्हे तर मुलगी जन्मली, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिलं स्त्री म्हणून आपल्या देशामध्ये स्त्रीची पूजा केली जाते, बरोबर आहे ना? भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवी मानलं जातं, तिची पूजा केली जाते. त्यामुळे आपण असं म्हणतो की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान फार मोठं आहे असं आपण म्हणतो ना, बरोबर की चूक? म्हणतो. पण मला त्यावर एक काउंटर वाक्य बोलायचे असं की बरोबर आहे, स्त्रीची पूजा केली जाते, स्त्रीला देवी मानलं जातं, पण स्त्रीला माणूस मानलं जात नाही. ती एक स्वतंत्र माणूस आहे, तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, तिला एक स्वतंत्र ओळख आहे आणि ती असायला हवी हे आपल्या ध्यानीमनी सुद्धा नसतं. आपण गृहीत धरलंय, कारण स्त्रीला तिच्या जन्मापासूनच आपण मुळात आधी तिचा जन्म आपण नाकारतो. तुम्ही म्हणाल बाई कुठे मॅडम काय सांगताय, आता कुठे राहिली ती परिस्थिती? खरंच नाही राहिली आहे का? सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांना जाऊन विचार. माझा भाऊ कणकवली नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट आहे. तो कधीही गर्भलिंग निदान चाचणी करत नाही, पण त्याने करावी म्हणून त्याला विनंती करणारी अनेक माणसं हॉस्पिटलमध्ये येताना आम्ही पाहतो. त्यामुळे त्या डॉक्टरांकडे गेलं की हे भयावह जे रूप आहे स्त्रीचा जन्म, मुलीचा जन्म आजही नाकारणारं, ते वास्तव आपल्या लक्षात येतं. आजही हीच परिस्थिती आहे. अनेक मैत्रिणी पाहिल्या ज्यांना पहिली मुलगी असते आणि दुसऱ्या वेळी जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा त्यांचं टेन्शन बघण्यासारखं असतं, कारण आता ऑप्शन नाहीये. आता काय झालं पाहिजे, आता मुलगाच झाला पाहिजे. आणि पहिला मुलगा झाला की ती बाई आयुष्यभरासाठी रिलॅक्स होते. आता काय होऊ देत नाहीतर नको होत, तर दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी सुद्धा आता मुलगा होऊ देत किंवा मुलगी होऊ देत, काही टेन्शन नसतं. हे दडपण, हे बर्डन आजही आपण अनुभवतोय ना? काही खोटं आहे का मी बोलते त्याच्यामध्ये? आपण दुसऱ्यांना देतोय ना हे बर्डन, आपण दुसऱ्यांना देतोय. आपली वहिनी असेल, आपली मुलगी असेल, आपली सून असेल, तिला सुद्धा आपण हे बर्डन देतोय. मग विचार करा 150 वर्षांपूर्वी आपला समाज कसा असेल, इथली समाज व्यवस्था कशी असेल, जेव्हा स्त्रियांना
आत्मभान असतं हे शब्द सुद्धा माहीत नव्हते. त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी हा संघर्ष केला. आज आपण स्वतःकडे वळून बघूया, स्वतःच्या आत पाहूया की सावित्रीबाईंचं चरित्र आपण वाचलं तर तेव्हाचे जे कायदे होते धर्माने लादलेले त्याच्या विरुद्ध जाऊन अनेक गोष्टी सावित्रीबाईंनी केल्या. त्यासाठी त्यांनी छळ सोसला, अपमान सोसले, मानहानी सोसली. आज आपण काय करतो? सावित्रीबाईंच्या तुलनेमध्ये आज आपण कुठे आहोत? सावित्रीबाईंनी परिवर्तनाची वाट चालायला सुरुवात केली, ती इथपर्यंत आणून सोडलीये, आपल्यापर्यंत येऊन पोचलीये. त्या वाटेवर आपलं स्थान नेमकं कुठे आहे याचा शोध आपण नक्कीच घ्यायला हवा. जर आपण त्याचा शोध घेतला तरच आपण आपल्या लेकीला, आपल्या सुनेला, आपल्या बहिणीला, आपल्या मैत्रिणीला, आपल्या शेजारीला तिचा हात धरून आपण त्या वाटेवरून आत्मविश्वासाने चालू शकतो. तो काळ असा होता ज्या काळामध्ये मुलीने शिक्षण घेणं म्हणजे स्त्रीने शिकणं हेच धर्माच्या विरुद्ध होतं. धर्माला मान्य नव्हतं स्त्रीने शिकणं. स्त्री शिकली कारण त्या काळात लहानपणी लग्न व्हायची, अगदी पाण्यात सुद्धा लग्न व्हायची. आणि अशा वेळी जर एखाद्या स्त्रीने हातात पुस्तक घेतलं, ते वाचलं तर तिचा नवरा मरून जाईल अशी भीती घातली जायची. अशा नोंदी आहेत हा जुन्या काळामध्ये. त्या काळातल्या ज्या स्त्रियांनी आत्मचरित्र लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये ह्या नोंदी आहेत. त्यांना भीती घातली जायची की तुझा नवरा मरून जाईल, ही अक्षर तू वाचायची नाहीस. आजपर्यंत बाई शिकली म्हणून किती नवऱ्यांचं निधन झालंय का? नाही झालं. म्हणजे धर्माचे कायदे किती सोयीस्कर होते आणि त्यातून त्या स्त्रीचं किती शोषण होत होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि 150 वर्षापूर्वी जे क्रांतिकारी पाऊल, जे विद्रोही पाऊल सावित्रीबाईंनी टाकलं आणि त्याला ज्योतिबांनी, म्हणजे आज मला हा प्रश्न असा हाही विचारावा वाटतो, जसं आपण म्हणतोय की 150 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी जे निर्णय घेतले त्या तुलनेमध्ये आज आपण कुठे आहोत असा प्रश्न मला जेव्हा मैत्रिणींना विचारावासा वाटतो, त्याच वेळी मला इथे उपस्थित माझ्या मित्रांना सुद्धा हा प्रश्न विचारावा वाटतो की 150 वर्षापूर्वी ज्योतिबा जिथे होते त्याच्या जवळपास आपण आहोत का? किंवा त्याच्या जवळपास जायचा आपण प्रयत्न करतोय का? ज्या पद्धतीने ज्योतिबांनी सावित्रीबाईंना एक केवळ आपली पत्नी म्हणून नाही तर एक स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचा अवकाश दिला. म्हणजे जेव्हा आपण सावित्रीबाईंचं सगळं चरित्र वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्योतिबा परिवर्तनवादी होतेच, त्यांनी ती वाट स्वीकारलीच होती, पण आपल्या नवऱ्याच्या हाताला हात लावून मम म्हणायचं फक्त एवढंच बाईचं काम नाही, हे सावित्रीबाईंनी त्या काळात ओळखलं होतं. त्यामुळे असे अनेक प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये आहेत की काही प्रसंगामध्ये आपल्याला सावित्रीबाई या ज्योतिबांच्या अस्तित्वाशिवाय किंवा त्यांच्या पाठिंब्याशिवाय 10 नव्हे तर 100 पावलं पुढे गेलेल्या दिसतात. आणि हा आत्मविश्वास अर्थातच त्यांच्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी निर्माण केला. आणि म्हणूनच हा प्रश्न विचारावासा वाटतो मला मित्रांना, माझ्या भावांना, की ज्योतिबांच्या जवळपास आपण आहोत का? आणि जर नसू तर त्या दिशेने चालण्याची आपल्या मनाची तयारी आहे का? आणि ती नसेल तर ती आजपासून तयार करायला तरच पुढच्या वाटा सोप्या होणार आहेत. आणि त्यासाठी सावित्री ज्योतिबा असं आपण जे सावित्री ज्योतिबा एक कॉम्बिनेशन आहे ते आपण वेगळं नाही करू शकत. अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे कधीही वेगळं न होणार. आणि हे अद्वैत या भारतभर निर्माण झालं आणि म्हणून तुमच्या आमच्यासारख्या सावित्री आज मोकळा श्वास घेऊ लागले. ज्या भारत देशामध्ये आपण म्हणतोय की स्त्रीला देवी मानून तिची पूजा, आपण स्त्रीला ती कुमारी पूजन केलं जातं, सवाष्ण पूजन केलं जातं, अशा अनेक परंपरा, स्त्रीला देवी मानून करण्याच्या अनेक परंपरा आपल्या अनेक धर्मांमध्ये, सगळ्या धर्मांमध्ये आपल्याला दिसतात. पण याच धर्मामध्ये मुलगी जन्मली, जसं मी आता आधुनिक विज्ञानाचं सांगितलं की स्त्री भ्रूण हत्या, आणि त्याचे सर्रास प्रकार आपल्याकडे घडतात. आणि जवळजवळ हे प्रकार गेले 20, 25, 30 वर्ष सुरू आहेत. त्याचे परिणाम आज आपण पाहतोय की मुलांना लग्नाला मुली मिळत नाही. हे त्याचे परिणाम. हा विचार आपण कधी करतोय का? जवळजवळ गेली 25-30 वर्षापासून हे जे काही चालू आहे, आपल्या जीवाची, आपल्या गर्भातच त्या मुलीची हत्या करायची, आपल्याच रक्ता मासावर वाढलेल्या हे जे काही खून सत्र, मी त्याला खूनच म्हणेन, अर्थातच तो खून आहे, हे जे काही चाललंय त्याचे दूरगामी परिणाम समाजावर होतात. त्यातला एक परिणाम हे की आज आपल्या जवळपास 30, 35, 40ची अनेक मुलं लग्नाशिवाय दिसतात.
आपण म्हणतो इतका शिकलाय, एवढं मोठं पॅकेज आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण पोरगीच मिळत नाही. का मिळत नाही? कारण तो रेशो आपण कमी केला स्त्री पुरुष जन्माचा. आपण आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. एक मुलगी म्हणून तिला जगण्याचा अधिकार आपण, या जगात येण्याचा अधिकार आपण नाकारला. मग आज स्त्री भ्रूण हत्या केली जाते. ज्या देशामध्ये स्त्रीला देवी मानलं जातं त्या देशामध्ये या मुलींची, म्हणजे पूर्वी सोनोग्राफी नव्हती, त्यामुळे समजत नव्हतं गर्भ कोणाचा आहे. मग त्या काळी काय मग करायचे? थोडासा इतिहासाची पानं आपण जरा थोडी चालली, थोडं इकडे तिकडे वाचलं तर अनेक निर्घृण अशा प्रथा परंपरा आपल्या देशातल्या वाचतो आपण, लक्षात येतं. आणि तेव्हा आपण या समाजात माणूस म्हणून जन्माला आलोय याची लाज वाटते. आता मुलीला जगात येऊच देत नाही, आधीच भ्रूण हत्या केली जाते. मग तेव्हा काय व्हायचं? मुलगी जन्माला आली, नकोय, काय करायचं? अनेक प्रथा परंपरा होत्या. त्यातल्या 2-3 परंपरा तुम्हाला सांगते. पहिली होती, परातीमध्ये किंवा पातेल्यामध्ये दूध घ्यायचं, दूध, आणि त्या दुधामध्ये त्या नवजात बालिकेला पूर्ण बुडवायचं, म्हणजे तिला दूध पाजून मारणं. हो, अशी प्रथा होती आपल्या देशामध्ये. मी खोटं नाही सांगत किंवा माझ्या मनाचं काही सांगत नाही. एक दुसरी प्रथा वाचनात आली होती, ती म्हणजे एक मडकं घ्यायचं, तेव्हा मातीचीच मडकी असायची. साधारण नवजात बाळ त्या मडक्यामध्ये राहील असं एक मडकं घेतलं जायचं. त्या मडक्यात त्या बाळाला ठेवायचे जन्मलेल्या, आणि वरून लिंपण करायचं. आणि तिसरी प्रथा सांगते, जी सर्रास व्हायची. या कानाचं त्या कानाला कळायचं नाही. सुई नसायच्या ना पूर्वी, घरोघरी बाळणपणाला सुई जायच्या, सुईनी म्हणायचो आपण, म्हणजे आजी सुद्धा सुईन होती. तर तेव्हा मुलगी झाली ती नकोय, तर सरळ सरळ त्या जन्मलेल्या बाळाला त्या एवढ्याच्या जी काय असेल मासाचा गोळा, बाळंतीणीची खोली वेगळी असायची. बाळंतीणीच्या खोलीत जी खाट असायची, खाट माहिती आहे आपल्याला, खाटेच्या एका खुराखाली त्या बाळाला ठेवलं जायचं आणि त्या खाटेवर त्या बाळंतीणीलाच बसवलं जायचं. या अत्यंत अमानवीय क्रूर प्रथा परंपरा आपण जोपासत इथपर्यंत आलोय. हा प्रवास नक्कीच साधा सोपा नव्हता. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप गलबलून आले. तुम्हाला हे सगळं ऐकून फार म्हणजे नाही हे असं काही नसेल मॅडम, तुम्ही काहीतरी सांगता. जेव्हा व्यासपीठावर उभं राहून हातात माईक घेऊन बोलतो आम्ही, तेव्हा प्रत्येक शब्द आणि शब्द खूप जबाबदारीने आणि तोलून मापून बोलायचा असतो, याचं भान मला नक्कीच आहे. आणि त्यामुळे विचार करा, जिथे मुलीचा जन्मच नाकारला जातो, जिथे जन्मली आहे आता वाढतेय, तर त्या मुलीला एक माणूस म्हणून नाही, आपण बघा तुम्ही काय मी काय, मुलीला वाढवतो कशा पद्धतीने वाढवतो. अगदीच 1 वर्षाची 2 वर्षाची जरी मुलगी असेल तरी सुद्धा तिला आपण एका ठराविक साच्यात वाढवतो. तिने कसं बसायचं, तिने कसं हसायचं, तिने कसं बोलायचं, तिने कसं वागायचं, याचे काही मापदंड आपले ठरलेले आहेत मुलगी म्हणून. आणि हे कशासाठी? उद्या काय करणार आहेस तू? लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार आहेस, मग तेव्हा नावं कोणाला ठेवणार? आईने तुला हे शिकवलं का? बरोबर आहे ना? म्हणजे आपण त्या मुलीला लहानपणापासून ती परक्याचं धन आहे आणि ती लग्नानंतर कशी सुखी होईल, लग्नानंतर आमच्या घराण्याचं नाव अब्रू कशी टिकवेल, याच दृष्टिकोनातून आजही घडवतो. तुमच्या मनात हा प्रश्न येईल. इथे उपस्थित अनेक सुशिक्षित माणसं आहेत, अनेक उच्च शिक्षित माता भगिनी मला इथे दिसत आहेत. त्या म्हणतील की मॅडम असं काय म्हणताय, आता तर किती परिस्थिती बदलली आहे, मुली डॉक्टर झाल्यात, इंजिनियर झाल्यात, पायलट झाल्यात, राष्ट्रपती झाल्यात, पंतप्रधान झाल्यात, आपल्या गावच्या सरपंच मॅडम सुद्धा इथे आहेत. हे सगळं असताना व्यासपीठ सुद्धा अत्यंत चांगल्या पदावर असल्या इथे मैत्रिणी आपल्या इथे बसलेल्या आहेत, तुमच्यातही इथे प्रेक्षकांमध्ये अनेक असणार. मग अशा वेळी तुम्ही हे किती काळचं, कधीच्या काळचं बोलताय?
खरंच मी कधीच्या काळचं बोलतेय? ह्या काळामध्ये नाही आहे का ही परिस्थिती? आहे. तशी परिस्थिती नसती तर आज तुम्हाला सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करून, धुणी भांडी करून, ओटा आवरून, सगळं करून धडपडत इथे यावं लागलं नसतं. आणि मला पहाटे 5 वाजता उठून चपाती भाजी करून मुलांना रांकेल लावून ड्रायव्हिंग करून इथे यावं लागलं. हे मापदंड बायकांचे आपण आजही बदललेले नाही. बाई कर्तृत्व गाजवते. बाई एक वाक्य वाचलं होतं मी कुठं एका कादंबरीत, मला कादंबरीचं नाव नाही आठवत. त्या कादंबरीचं वाक्य होतं, स्त्रीचं कर्तृत्व तिच्या सौंदर्यात असतं आणि पुरुषाचं सौंदर्य त्याच्या कर्तृत्वात असतं. म्हणजे बाई चांगली दिसली, संपला विषय. तिने बाकी काय कर्तृत्व नाही गाजवलं तरी चालेल. आणि पुरुषाने मात्र कर्तृत्व गाजवाय, तेच त्याचं सौंदर्य. पण आपण बायांनी ही सिद्ध केलं. काय सिद्ध केलंय? सांगा काय ते? कुठल्याच गोष्टीत कमी नाही येत. इतिहास चारा मैत्रिणींनो, शेतीचा शोध सुद्धा तुम्ही आम्हीच लावलाय. बायकांनीच लावलाय शेतीचा शोध. सृजनाची खूप मोठी शक्ती निसर्गाने आपल्याला दिली आहे. खूप मोठी शक्ती. एक पेशी येऊन आपल्या शरीरामध्ये दाखल होते आणि आपण त्यापासून एक सुंदर नवनिर्मित असं माणूस तयार करतो. एवढी मोठी शक्ती आपल्या निसर्गाने. म्हणजे जे काही जमिनीच आहे, जमिनीमध्ये एक बीज आपण टाकतो आणि त्याच्यापासून लाखो बिया तयार होणारं एक झाड तयार होतं. आपण असं झाड आहोत. जितकं भुईमध्ये खोल जाऊ तेवढी जास्त उंच आभाळाला गवसणी घालणार आहोत. आणि म्हणून कुणालाही घाबरून जमिनीत खोल जायचं थांबू नका. जमिनीत पाय रोवायचं थांबू नका. जेवढे पाय ठामपणे रोवाल तेवढंच आकाश तुमच्या कवेत येणार आहे. आणि हे आपल्याला सर्वप्रथम कोणी जाणून दिलं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. कुठलाही विषय आपल्या स्त्रियांचा बोलायचा झाला तर तू जाऊन थांबतो तो या अशा माणसांपर्यंत ज्यांनी आपल्याला या बदलाच्या वाटा दाखवल्या, ज्यांनी आपल्याला या बदलांच्या वाटेवरून चालण्यासाठी आत्मविश्वास दिला की तू हो पुढे. मी गेले ना याच वाटेने, मी संघर्ष हाच केला. तुझ्यासाठी तर आता, आपल्यासाठी तर आता संविधान आहे. आपल्याला माहिती आहे का संविधान? आपण संविधानातली कलम वाचलीत का? नाही. संविधानाविषयी गैरसमज मात्र आपल्या मनामध्ये खूप आहे. पण बायांनो, कधीतरी संविधान वाचा. आज जे काही तुम्ही मिळवताय ना, जे काही मिळवताय ते सगळं आणि सगळं त्या संविधानाने आपल्याला दिलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं हिंदू कोड बिल असो की त्यांनी तिथे अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये विचार केलेला आहे स्त्रियांचा. तो जर आपण समजून नाही घेतला तर मगाशी म्हटलं तसं की आपल्या मनामध्ये कृतज्ञता राहत नाही. कारण आपल्यासाठी हे कोणी केलं हेच आपल्याला माहित नसतं. आपण जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही आणि मुळात या व्यवस्थेने तसा भवताल सुद्धा आपल्याला निर्माण केला नाही. आणि म्हणून या अशा कार्यक्रमांची गरज खूप जास्त असते. म्हणून आज वयाच्या 75 मध्ये सुद्धा या अशा कार्यक्रमांसाठी धडपडणारे आपले डॉक्टर महेंद्र मोहन आणि त्यांची सर्व वास्तव्य मंदिरची टीम यांच्यासाठी खरंच जोरात टाळ्या वाजवा. या निमित्ताने काहीतरी नवीन आपल्या कानावर पडते. तुमच्याच नव्हे तर आमच्या सुद्धा. आमच्या सुद्धा तुमच्यावरती नवीन माणसं जोडली जातात. तुमच्याशी हितगुज साधता येतं, तुमच्याशी बोलता येतं, काळजातल्या गोष्टी शेअर करता येतात. आणि म्हणून अशा कार्यक्रम जेव्हा अरेंज कुठेही केले जातील तेव्हा आवर्जून जा. कारण या समाजाने ना आम्हा बायकांची खूप मोठी वर्गवारी केली आहे. आता तुम्हाला वर्गवारी म्हणजे काय बाई? त्या मुली आहेत, आम्ही बायका आहोत, काही म्हाताऱ्या आजी आहेत, काही नोकरदार आहेत, काही बिन नोकरीच्या आहेत, काही गृहिणी आहेत, अशी वर्गवारी नाही. कशी वर्गवारी केली आहे आपली? आपण कुमारी असतो, नंतर लग्न होतं. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट बाईची ती म्हणजे लग्न. लग्न झालं की घोडं गंगेत न्हालं. आजही कितीतरी उच्च शिक्षित स्त्रियांना, मुलींना फक्त लग्न या एका विषयासाठी करिअर सोडताना मी पाहते. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. किंवा तिचे आई वडील फोर्स करणं पाहते की अगं एवढा चांगला नवरा मिळालाय, कोट्यावधीचं पॅकेज आहे, कशाला हवी तुझी नोकरी, सोड, चल, झालं कल्याण, तुला नवरा मिळाला कोट्याधीश. खरंच असं असतं? पण लग्न झालं, सवाष्ण झालो आपण. सवाष्ण होणं ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या आयुष्यात. कुठल्या तरी नवऱ्याच्या म्हणण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाने आपण टिळा लावला, मंगळसूत्र घातली, जे काही सौभाग्यालंकार घातले आणि आपण सौभाग्यवती म्हणून आपण मिरवलो की आपलं एक मोठी अचिव्हमेंट पूर्ण झाली. त्यानंतर महत्वाचा टप्पा, 1 वर्ष होत नाही तोपर्यंत
आहेच मागे. घरातले, दारातले, शेजारचे, पाजारचे कुठल्या गोष्टीसाठी मागे असतं आपल्याला माहित आहे. आणि थोडा जरी उशीर झाला तरी जणू काही जगबुडी होणार आहे अशा पद्धतीने चर्चा. 2 वर्ष झाली अजून काय नाही, 3 वर्ष झाली अजून काय नाही पदरात. अरे शरीर माझं, बाळ माझं, त्याला सांभाळणार मी, पण पडली कोणाला चिंता त्याची? जगाला. आणि मग बाळ जन्माला आलं आपल्या उदरातून की मग आणखी एक पायरी आपण वरची चढतो की चला बाबा आई झालो, म्हणजे एक कृतार्थता. असं म्हणतात की आई झालं तर एखाद्या स्त्रीची भावना कशी असते, तर टॉप ऑफ द वर्ल्ड, म्हणजे सगळ्या जगाच्या एकदम वरच्या टोकावर मीच आहे अशा पद्धतीची. आणि त्यात काय चुकीचं नाही, मी सुद्धा एक आई आहे, त्यामुळे हे समजूच शकते अर्थातच. आता ह्यातल्या परत कॅटेगरी, मुलगा झाला पहिला की मग आकाशाला हात लागले, संपला विषय. आता काय आयुष्यात मिळवायचं राहिलं नाही. तिची मुलगा असलेल्या सवाष्ण स्त्रीची जागा आपल्या समाजामध्ये फार मोठी आहे. जिला फक्त मुलीच आहेत तिची जागा थोडी खाली आहे, थोडी 2 पायऱ्या खाली आहे, बरोबर. आणि जिला मुलबाळच होत नाही तिच्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो ते आपल्या सगळ्यांनाच माहिती. म्हणजे त्या बाईकडे आपण बाई म्हणून पाहतच नाही, माणूस म्हणून पाहतच नाही, तर तिच्या आयुष्यातले हे टप्पे, तिच्याकडे नवरा आहे 1 पायरी वर चढली, तिच्याकडे बाळ आहे 2 पायऱ्या वर चढली, तिच्याकडे मुलगा आहे आणखी 2 पायऱ्या वर चढली. म्हणजे ती माणूस आहे हे आपण विसरलो, पूर्णतः विसरलो, गृहीत धरले आपण या सगळ्या नात्यांमध्ये. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले का वेगळे ठरतात, तर सावित्रीबाई फुले यांना मुलबाळ होत नव्हतं. सावित्रीशी बोलताना नराक्षर पुढचं बोलणारच आहे, पण या अनुषंगाने एक प्रसंग आहे तो मी तुम्हाला सांगते. आणि अर्थ त्या काही कशाला, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा मी काही उदाहरणं बघितली. मुलबाळ होत नाही ना, कर दुसरं लग्न. मेडिकल ट्रीटमेंट केली जाते, पण काही बाबतीमध्ये अजूनही या गोष्टी होतात, कर दुसरं लग्न. आणि त्या काळामध्ये तर काय, दुसरं कशाला, 3रं आणि 4थं पण लग्न पुरुष करू शकत होता, असा तो काळ होता. आणि तेव्हा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की बाळ होत नाही म्हणून जर माझं दुसरं लग्न करत असाल तर तुम्हाला सावित्रीचं सुद्धा दुसरं लग्न करावं लागेल. हे किती वर्षापूर्वी ज्योतिबानी सांगितलं? 150 वर्षापूर्वी. मी जेव्हा असं बोलते तेव्हा तिथे उपस्थित माझ्या मित्रांना विचारते, आहे तुमच्यामध्ये हिंमत कोणामध्ये असं सांगायची माझ्या बायको दुसरं लग्न करून द्या म्हणून? नाही. म्हणून ज्योतिबा क्रांतिकारक ठरतात, म्हणून ज्योतिबांना मानवतेचं विद्यापीठ असं म्हटलं जातं. आणि मग मूल बाळ नाही ती बाई, आपण म्हणतो ऑड मॅन आउट, तिला आपण सगळ्या गोष्टीतून बाद करतो. किती निष्ठुर वागतो आपण, किती निष्ठुर. आणि मग एक स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते. आणि मला माहित आहे तुम्हाला 100% जणांना हे पटतं, पण हे चूक आहे. नाही होत आपण एकमेकांच्या शत्रू, अजिबात नाही. आपल्याला शत्रू बनवलं गेलंय ते इथल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेने. आता तुम्ही म्हणाल, माझे इथे मित्र उपस्थित ते म्हणतील, आता मॅडम तुम्ही आमच्यावर आरोप करायला लागलाय पुरुष सत्ताक व्यवस्था, पण ती आहे, त्याला काही पर्याय नाहीये, ते आपल्याला मान्य करायला हवंय, ते स्वीकारायला हवंय, कारण आपल्याला ते बदलायचंय. आपण जर स्वीकारलंच नाही तर ते बदलणार कसं? नाही बदलू शकत आपण स्वीकारलं नाही तर. मग ते बदलायचं तर ते स्वीकारायला हवं. आणि या पुरुष सत्ताक सासू एखादी सुनेला मुलगा झाला नाही म्हणून छळते, मूल झालं नाही म्हणून छळते, तेव्हा त्यातली स्त्री नाही छळत सुनेला, तर तिच्यातली पुरुष सत्ताक व्यवस्था छळते की बाई ग, तुझ्या घराण्याला वंशाचा दिवा हवा, तरच तू सून आलीस, त्या सुनेचा उपयोग आहे, नाही तर काय उपयोग आहे लग्न करून आणलीस त्याला? ही सासू नाही छळत आहे, तिथली स्त्री नाही छळत आहे, तर तिच्यामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेने जे तिच्यामध्ये रुजवलंय हजारो वर्षे, ती पुरुष सत्ताक व्यवस्था छळती. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते हे मनातलं काढून टाका. मैत्रीचा हात एकमेकांच्या हातात सहजतेने घेतला जातो, तो बायकांनीच बायकांचा. आता आपण म्हणतो बाई, म्हणजे काही मित्र पण म्हणतात जावा जाऊनचं कुठे पटतं, सासूबाईंचं कुठे पटतं. मी मग कधी कधी त्यांना म्हणते, ठीक आहे सासरीने जावं एका घरात राहून बघा, बघा तुमचं किती दिवस पटतंय. सारू सारू एका घरात राहून बघा, बघा तुमचं किती दिवस पटतंय. असं म्हटलं की मग थोडा विचार करायला लागतात. बरोबर आहे, 2 भिन्न भिन्न संस्कृतीतून एकत्र आलेली माणसं
कधी ना कधी भांड्याला लागणारच आहे, ते गृहीत धरायला हवं. एकाच रक्ताची, एकाच आईच्या पोटी जन्मलेली भावंड सुद्धा एकमेकांच्या जीवावर जर उठू शकतात, तर दोन भिन्न भिन्न कुटुंबातून आलेल्या दोन बायका एकमेकांशी भांडत असतील तर त्यात मला काय एवढं काय खूप जास्त काय विचित्र वगैरे काही वाटत नाही किंवा कृत्रिम काही वाटत नाही. असंही म्हटलं जातं, बाया फार बोलतात, फार बोलतात. हो, आम्ही फार बोलतो म्हणून आम्ही हे सगळं सहन करतो. लक्षात ठेव, जो खूप बोलतोय आणि आम्ही वाटा मोकळा करतोय, आम्ही वाटा, आमच्या वेदनेच्या वाटा आम्ही मोकळा करत जातो, म्हणून आम्ही एक एक गोष्ट सहन करून परत त्या दुःखाच्या छातीवर पाय देऊन उभ्या राहतो. म्हणून आम्ही जास्त बोलतो. एखाद्या पुरुषाची बायको दुर्दैवाने गेली, आपण अनेक उदाहरणं बघतो. मला वाटत नाही असा एखादा पुरुष असेल जो पुरे आयुष्य बायकोशिवाय काढतो, पण माझ्या असंख्य भगिनी अशा आहेत, असंख्य भगिनी ज्या तारुण्यापासून ते वृद्धापकाळापर्यंत एकटीच्या जीवावर संसार करतात, मुलांना वाढवतात. मग कोण जास्त कणखर आहे, कोण जास्त धाडसी आहे? आहोतच. आता इथे आपल्याला पुरुषांना आणि स्त्रियांना दोन भागात विभागायचं नाही, कारण मैत्रिणींनो आणि मित्रांनो सुद्धा स्त्री मुक्ती याचा अर्थ फक्त स्त्रियांची मुक्ती नाही, तर स्त्री मुक्ती याचा अर्थ पूर्ण मानव मुक्ती आहे. कारण पुरुष सत्ताक व्यवस्थेने जे नुकसान आमचं केलंय स्त्रिया म्हणून, तेच नुकसान पुरुष म्हणून तुमचं केलंय. तुमच्यातलं प्रेम तुम्ही व्यक्त करू शकत नाही. मगाशी सर म्हटलं तसे की पुरुष मोकळेपणे रडू नाही शकत. जसं निसर्गाने आपल्याला हसणं निसर्गदत्ते आहे, तसं रडणं पण आहे. पण पुरुष रडायला लागला की आपण म्हणतो काय पोरीसारखं रडतस, म्हणजे हे कमी लेखलं जातं. पण रडणं ही किती सुंदर गोष्ट आहे. त्या सुंदर गोष्टीपासून आपण वंचित ठेवले पुरुषाला. तू पुरुष आहेस मग तू हे केलं पाहिजेस, तू पुरुष आहेस मग तू ते केलं पाहिजेस. अशा अनेक गोष्टींमध्ये आपण पुरुषाला असं कर्कचून बांधून ठेवलंय. आणि म्हणून पुरुषसत्ताक व्यवस्थेने जेवढं नुकसान आमचं स्त्रियांचं केलंय, तेवढंच मित्रांनो आणि भावांनो तुमचं सुद्धा केलंय. आणि म्हणून आपल्याला हे बदलायचं, ते बदलायला हवं. मगाशी मी स्त्रियांच्या कॅटेगरी विषयी बोलले की सवाष्ण आहे, मुलग्याची आई आहे, मुलींची आई आहे, मूलबाळ न होणारी स्त्री आहे. आणि त्याच्याही पुढचा टप्पा आहे, तो म्हणजे जेव्हा स्त्री सगळ्या या कॅटेगरीतून, सगळ्या सामाजिक जीवनातून अगदी अलगद बाजूला ठेवली जाते, ती स्वतःला सुद्धा अलगद बाजूला करते. तो टप्पा म्हणजे वैधव्य. एखाद्या स्त्रीचा नवरा दुर्दैवाने मरून गेला की स्त्रीच्या पदरी वैधव्य. आणि मग जवळजवळ सगळीकडे विधवा प्रथा आहेच, आपण ती गृहीतच धरली आहे. नवरा गेला की स्त्रीचं सजणं धजणं मुरडणं नटणं हसणं लाजणं सगळं संपलं. तिला आता कसलाही अधिकार उरत नाही. आणि मग आपण अगदी वाटच बघत असल्यासारखं तिच्या अंगावरचे सगळे सौभाग्यालंकार ओरबडून काढून बाजूला ठेवतो. पटतं तुम्हाला हे? नाही म्हणणाऱ्या 4-5 माना तरी हल्ल्या, मला बरं वाटलं. कारण स्त्रीचं वैधव्य हे एवढं मोठं पाप समजलं गेलंय की मैत्रिणी तुम्हाला सांगते, पूर्वीच्या काळी नवरा गेला किती निर्घृण प्रथा होत्या बघा. म्हणजे स्त्रीला स्वतःचं काही अस्तित्व नाही, इथलं जगायचं नाहीये. किती निर्घृण प्रथा होत्या की नवरा मेला की तेव्हा स्त्रीने काय करायचं होतं त्या काळी 150-200 वर्षापूर्वी सती प्रथा होती. म्हणजे चुलीजवळ काम करताना जरा तरी चटका बसला तरी हाय हुई करणाऱ्या आपण बायका, बरोबर की नाही? आणि अशा आपल्या बायकांपैकीच काही मैत्रिणींना, काही नाही अनेक असंख्य माता भगिनींना सरणावत पतीसोबत जिवंत जाळलं जायचं. कारण नवरा नाही तर तुला जगायचा हक्क नाही. त्यानंतर दुसरी प्रथा होती केशवपन करणं. माहित आहे केशवपन काय करायचं? भाद्रायची विद्रूप करून टाकायचं. त्याच्यावर सावित्रीबाईंचं काम खूप मोठं आहे, सर बोलतीलच त्याविषयी. अशा अनेक समाज सुधारकांनी त्यावर आवाज उठवला आणि ह्या प्रथा हळूहळू बंद झाल्या. पण एक प्रथा मात्र अद्यापही चालू आहे, ती म्हणजे स्त्रीच्या अंगावरचा साज शृंगार उतरविणे. आणि ही प्रथा सुद्धा अत्यंत क्रूर आहे. मला सांगा, सती जायची प्रथा थांबली,
समाजाचं काही नुकसान झालं नाही. केशव आपण थांबलं, काही नुकसान झालं? मग जर ही प्रथा आपण बंद केली तर काही नुकसान होणार आहे? होणार आहे नाही. मग का नाही आपण त्या दिशेने पावलं उचलत? आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव, ज्या गावामध्ये विधवा बंदीचा म्हणजे तो कायदा झाला, तो कायदा आपल्या ग्रामसभेमध्ये तो ठराव सगळ्यात प्रथम मंजूर करणारं गाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गाव. आणि ते हेरवाड गावचेच आहेत आपले सन्माननीय बाबासाहेब नदाब आणि त्यांची मित्रमंडळी सुद्धा इथे उपस्थित. त्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा ते धडपडत असतात. आणखी एक गोष्ट म्हणजे परिवर्तनाच्या वाटा आपल्या किती जवळ असतात हे मला तुम्हाला सांगायचं. परिवर्तनाच्या वाटा म्हणजे काय? आपण सावित्री ज्योतिबाच व्हायला पाहिजे असं नाहीये, त्या आपल्या जवळ असतात त्या वाटा, आपण त्याच्याकडे वळत नाही. आलं का लक्षात? गोंडा सर आणि वहिनी दोघंही उभे राहा प्लीज प्लीज प्लीज. सर फक्त पुस्तकी ज्ञान किंवा फक्त भाषण ह्या गोष्टी महत्वाच्या नसतात, तर प्रत्यक्ष कृती करणारी माणसं सुद्धा समाजाकडून यायला पाहिजे. हे आपले आहेत गोंडा सर. मगाशी सरांनी त्यांची ओळख करून दिली सूत्रसंचालकांनी. फार मोठं काम आहे त्यांचं शिक्षक म्हणून, जुवाठी हायस्कूलमध्ये ते शिक्षक आहेत. तर त्यांनी तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी इथले तहसीलदार यांच्याकडे एक प्रतिज्ञापत्र लिहून दिले ऍफिडेव्हिट करून. काय आहे ते प्रतिज्ञापत्र? की जर दुर्दैवाने माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या आधी झाला तर माझ्या पत्नीच्या अंगावरील सौभाग्य अलंकार उतरवायचे नाही. म्हणजे आपण विचार करत असतो ना, लोक काय म्हणतील, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. बरोबर आहे? खूप गोष्टी असतात आपल्या मनामध्ये कराव्याशा वाटतात, खूप वाटतं. आता हे माझं किंवा डॉक्टरांचं ऐकून तुम्हाला खूप वाटणार नाही, हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. पण जेव्हा करायला जाईल तर पहिला डोक्यात काय विचार येणार? लोक काय. आणि मग हे लोक कुठले लोक, कुठे असतात हे लोक? लोक म्हणजे तुम्ही आम्हीच ना, आपणच असतो. मग आपण सगळ्यांनी जर या वाटा चालायला सुरुवात केल्या तर मला वाटलं परिवर्तनाच्या या वाटा चालणं जास्त काही अवघड नाही. तुमच्याशी शेअर करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. परत संधी मिळेल तेव्हा नक्कीच येईल. पण मैत्रिणींनो, एक इतक्या लांबून आले तर एक तुम्हाला नक्कीच सांगेन की तुमच्याकडून एक अपेक्षा ठेवून जाते की मी स्वतः सुद्धा माझ्या पर्सनल लाईफमध्ये असे खूप डिसिजन घेतले की जे या नियमांच्या विरुद्ध होते. तेव्हाही वाटलं लोकांचा खूप विरोध होईल, लोक आपल्या वाईट टाकतील की काय, पण नाही टाकत. लोक एवढी वाईट नाहीये जेवढं आपण समजतो. लक्षात ठेवा, फक्त तुम्ही घेतलेली भूमिका ही कशी योग्य आहे हे पटवण्याचा आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. आणि मग हा आत्मविश्वास जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा तुमच्या वाटेवरून 1 नाही, 10 नाही, 50 नाही, 100 पावलं चालू लागतात. हे मी माझ्या विश्वासातून तुम्हाला सांगते, माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते. आणि म्हणून जाता मैत्रिणींनो, तुम्हाला आणि या बालगोपाळांना एकच सांगेन की या वाटा चालायला सुरुवात करूया. जमेल तशा, जमेल तितक्या चालायला. आधी कधीही सुरुवात करताना एकट्यानेच करतो आपण, सोबत अनेक जणी येतात. मग एकमेकांचे हात धरून चालूया. आपण एकमेकांच्या शत्रू कधीही नव्हतो आणि कधीही असणार नाही. थँक्यू सो मच.